जय श्रीमाताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. आपण श्रीमातांना पाहतोय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवतोय. सहजमध्ये आपण श्रीमातांना पाहतोय. प्रसन्न चित्तानं आपण श्रीमातांना पाहायचंय. त्यावेळी डोक्यातले सगळे विचार आपण कमी करायचा प्रयत्न करूया. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. म्हणजे व्हायब्रेशन्स कशा येत जातात, कशा वाढत जातात आणि डीपमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारच्या व्हायब्रेशन्स येतात, यासाठी लक्ष आपलं पूर्णपणे व्हायब्रेशन्सवरतीच ठेवायचं आहे आपल्याला. सुरुवातीला आपण लक्ष व्हायब्रेशन्सच ते शेवटपर्यंत ध्यान संपू तोपर्यंत. म्हणजे व्हायब्रेशन्सचे प्रकार आपल्याला समजतील. जशा व्हायब्रेशन्समध्ये फरक पडत जातात, तसं आपल्याला ते लक्षात येईल. कारण गहनतेत जायचं म्हटल्यानंतर ज्यावेळी आपण गहनतेत उतरत जातो, त्यावेळेला व्हायब्रेशन्स कशा येतात, आपण कुठल्या स्थितीवरती जातो, कुठं चित्त घालतो आणि तिथल्या व्हायब्रेशन्स कशा असतात, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. यासाठी लक्ष व्हायब्रेशन्सवरती ठेवावं लागतं. सहजमध्ये आपण श्रीमातांना पाहतोय आणि लक्ष व्हायब्रेशन्सवरती ठेवतोय. आपल्या डोक्यातले विचार आपण पूर्णपणे काढून टाकायचे. थॉटलेस, पूर्णपणे मोकळं करायचं, डोकं हलकं ठेवायचं. काही जरी असलं तरी ध्यानाच्या वेळेला आपण ते काढून टाकायचं सगळं. म्हणजे व्हायब्रेशन्समध्ये सुधारणा होण्यास मदत होते. विचार कमी झाले की लगेच व्हायब्रेशन्समध्ये वाढ होतात, फरक पडतो लगेच. कारण विचारामुळे व्हायब्रेशन्स डिस्टर्ब होत असतात आपल्याला. म्हणजे एकसारख्या कंटिन्यू ज्या व्हायब्रेशन्स येत असतात त्याच्यामध्ये खंड पडतो किंवा कुठेतरी मध्येच टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं होतं. याचं कारण हे आहे की ज्याचा विचार आपण करतो त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती येतील. म्हणून निर्विचारिता प्रस्थापित करायची असते. नाहीतर निर्विचार करून आपण करायचं काय, हा प्रश्न आहे ना. म्हणजे निर्विचारिता कशासाठी प्राप्त करायची आपल्याला, हे पण पाहिलं पाहिजे. आपण एवढं सगळं तपश्चर्या करतो निर्विचारितेसाठी, आणि ती प्राप्त झाल्यानंतर करायचं काय, कशासाठी हे करायचं आहे, तर आपल्या आत्मिक उन्नतीसाठी. आपलं चित्त ज्यावेळी एकाग्र होतं त्याच वेळेला आपली आत्मिक उन्नती होत असते. म्हणून निर्विचार होणं आवश्यक आहे. जर आपल्या डोक्यामध्ये विचार येत असतील प्रपंचाचे, आणखी कुठले, कोणाशी अटॅचमेंट असेल, तर त्यामुळे काय होतं, आपल्या हातातल्या व्हायब्रेशन्स डिस्टर्ब होतात. म्हणजे ज्याचा आपण विचार करतोय त्याच्या व्हायब्रेशन्स हातावरती यायला सुरुवात होते. म्हणजे ही एक विचाराची शृंखला आपल्यामध्ये येते. एक सवय असते आपल्याला, एकदा जर विचार आले तर ते विचार तोडता आले पाहिजेत आपल्याला. म्हणजे दोन विचारामधलं अंतर आपल्याला वाढवता आलं पाहिजे. ते जर नाही जमलं, आपण विचाराच्या मागेच धावत गेलो, तर आपल्या व्हायब्रेशन्स डिस्टर्ब होतात. म्हणजे आपण बसतो तसंच. काही जण बसतात असं ध्यानाला, परंतु विचार करत बसतात आणि विचार करत बसल्यामुळे त्यांना झोप येते. लेफ्ट साइडला जातात ते. म्हणून ही जी विचाराची शृंखला आहे, ती आपल्याला तोडायची असते. क्षणभर आपण निर्विचार होता आलं पाहिजे आपल्याला. क्षणभर. म्हणजे तो एक प्रकार आहे निर्विचार व्हायचा. जसं आता आपण श्रीमातांना पाहतोय. तर ते पाहतोय नुसता, त्याच्यामध्ये प्रतिक्रिया नाहीये. बघा, एक प्रकारची निर्विचारिता कशी येते ते आपल्याला पाहायचं आहे ना, तर आपण ते बघूया. लक्ष श्रीमातांच्याकडे आहे. तर फक्त श्रीमातांना पाहतोय बघा, नुसता बघायचं श्रीमातांना. काही नाही, नुसता प्रतिक्रिया नाही, काय नाही, काय नाही. एक क्षणभर बघतोय. असे डोळे स्थिर, श्वास देखील थोडासा स्थिर होतो आपला आणि क्षणभर आपण बघतोय. हा जो क्षणभर आहे ना, तोच आपल्याला वाढवायचा असतो. ती स्थिती आपल्याला वाढवायची असते. त्याला निर्विचारिता प्राप्त होत असते.
म्हणजे निर्विचार होण्याचा हा एक प्रकार आहे, की जसं श्रीमाताईंना पाहिल्यानंतर आपण क्षणभर का होईना अवाक होतो ना. जसं म्हणतो ना, अवाक होऊन बघतो. समजा एखादा धबधबा आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपण गेल्यानंतर एखादा धबधबा आहे. तर तो धबधबा पाहताना आपण अचंबित होतो. क्षणभर अवाक होतो, नाही कसं पाणी येतंय नुसता, खळखळ वाजतंय. तर ते बघितल्यानंतर आपल्या डोक्यातले सगळे विचार निघून जातात आणि क्षणभर आपण त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला निसर्गाशी एकरूप व्हायचं आहे. म्हणजे आपण निर्विचार होतो. जसं श्रीमाताईनं बघितलं आता क्षणभर निर्विचार झालोय आम्ही. काही विचार नाही डोक्यामध्ये. फक्त पाहतोय. ही जी अवस्था आहे आपली, ही अवस्था आपल्याला वाढवायची असते. यासाठी आपण प्रयत्न करतोय. म्हणजे श्रीमाताईंनी हे सांगितले, की बाबा निर्विचार कसं व्हायचंय? जाणीवपूर्वक आपण विचार थांबवायचा समजा प्रयत्न केला. काही वेळेला होतं, काही वेळेला होत नाही. मग व्हायचं कसं? तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायचं असतं. म्हणून श्रीमाताई आपल्याला समुद्राच्या काठी घेऊन गेल्या. तिथं आपले कॅम्प लावले गणपतीपुळ्याला किंवा समुद्राच्या काठी तर नारगोळला. तिथंच श्रीमाताईंनी कॅम्प लावले किंवा तिथंच श्रीमाताई बसली निसर्गाच्या सानिध्यामध्ये. म्हणजे ब्रह्मपुरीला देखील म्हणजे तिथं निसर्गाचं सानिध्य आहे, नदी आहे, झाडी आहेत, की जेणेकरून आपण निर्विचार होऊ शकू. म्हणजे एखादं झाड बघितलं किंवा झाडी बघितली, निसर्ग सौंदर्य किंवा नदी वाहते, तर तिच्याकडे आपण पाहतो तर अवाक होतो क्षणभर, की नाही काय आहे निसर्ग. म्हणजे ही निर्विचार होण्याचा हा प्रकार आहे आपल्यामध्ये. कसं निर्विचार व्हायचं ते श्री माताईने आपल्याला शिकवलेलं आहे. फक्त आपल्याला ते घेता आलं नाही काही जणांना. काही जणांनी घेतलं, काही जणांना घेता आलं नाही. आपण फक्त तिथे जातो, कॅम्प लावलेला असतो, आपण जातो, भाषण ऐकतो कदाचित, परंतु निसर्गाचा आनंद लुटत नाही आपण. म्हणजे त्यामध्ये लुटतो, आनंद लुटायचा प्रयत्न करतो. नदीमध्ये जातो, समुद्रामध्ये जातो, पाण्यात उभे राहतो. परंतु हे करत असताना आपण निर्विचार होतोय की नाही, इकडं आपलं काही वेळेला लक्ष नसतं. हे सगळं करतो. जसं आता गणपतीपुळ्याला गेल्यानंतर अथांग समुद्र पाहतो आपण. बघा कसं आहे ते. समुद्र बघितल्यानंतर आपण ते अवाक होतो, पाहत राहतो आपण. नुसता पाहत राहतो. विचार करतो का काय? काही विचार करत नाही. नुसता पाहत राहतो, पाहत राहतो एकसारखं. जशा लाटा येतायत, जातायत, लाटा येतायत, जातायत. आणि जो आम्हाला जो काळ मिळतो ना, त्या कालावधीमध्ये आपण ती समुद्र पाहतो, तेवढा वेळ आम्ही पूर्णपणे निर्विचार झालेलो असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळं आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर फ्रेश होतो काही वेळेला. एकदम फ्रेश होतो. बरं वाटतं आपल्याला. झाडी-झुडपं सगळी बघितली जातात हिरवीगार. समुद्र, पाणी किंवा धबधबा या गोष्टी बघितल्यानंतर आपण आपोआपच निर्विचार होतो. म्हणूनच निर्विचार होण्याची ही एक कला आहे. ती कशी करायची ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणजे श्रीमाताने एके ठिकाणी फॉरेनमध्ये अशा प्रकारची ध्यानधारणा घेतली होती, की निर्विचार कसं व्हायचं? तर श्रीमाताई काय म्हणतात, की क्षणभर ते बघायचं आहे आपल्याला. बघतोय आपण. जसं आता श्रीमाताईंचा फोटो आहे. आपण या ठिकाणी बसलोय. वर्तमान काळमध्ये आहे. आणि फक्त तो फोटो पाहतोय. अवाक होऊन बघतोय. काही नाही आहे क्षणभर. असं नुसता बघायला आलोय आपण. डोळे उघडे आहेत आपले. हात आपले श्रीमातांच्याकडे आहेत. लक्ष कुठंच नाही. फक्त पाहतोय. किती वेळ पाहतोय? किती वेळ पाहतोय? बघायचं आहे. नुसता बघतोय. काही नाही, काही नाही. विचार नाहीत, काही नाहीत, काही नाहीत, काही नाही. असं ते मनाला सतत नेती असा आहे तो प्रकार. म्हणजे ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था आपल्याला आली पाहिजे आणि या अवस्थेमध्ये आपल्याला वाढ करायची आहे. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे निर्विचार कसं व्हायचं, हे आपल्याला शिकलं पाहिजे. म्हणजे आपण समजा गणपतीपुळ्याला गेलो किंवा ब्रह्मपुरीला गेलो किंवा आणखी नारगोळला गेलो, तर तिथला जो निसर्ग आहे ना, तो निसर्ग आपण काही वेळेला पाहायचा असतो. आपण ध्यान करत नाही. आपण काय करतो, आपली एक स्थिती असते. बघा, आता आपण त्या ठिकाणी समजा गेलो, तर आपण तिथं ध्यान करत बसतो. आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे असतं, ध्यान करत बसतो. परंतु ध्यान करत असताना आपल्या डोक्यामध्ये विचार येऊ शकतात त्यावेळेला. आपण असतो गणपतीपुळ्यामध्ये किंवा आणखी कुठल्या क्षेत्रामध्ये बसतो तिथं ध्यान करत.
निसर्गाच्या सानिध्यात. परंतु आमचं लक्ष व्हायब्रेशन्सकडे आणि शस्त्रांमध्ये असतं. म्हणजे इतर सारखंच करतो आपण. इतर ध्यान करतो ना, तसंच तिथं जाऊन देखील करतो. परंतु यामध्ये करायचं काय आहे? समजा आपण गणपतीपुळ्याला गेलो किंवा ब्रह्मपुरीला गेलो किंवा नारगोळला गेलो, तर करायचं काय आहे? तर तिथला निसर्ग आपण पाहायचा आहे. बघा, निर्विचार कसं व्हायचं आहे ते शिकलं पाहिजे आपल्याला. नुसता जायचं नाहीये तिथे. तर गेल्यानंतर तिथला जो समुद्र आहे, त्या समुद्राला पहिला पाहायचं. म्हणजे पाणी पाहायचं, जलतत्व. क्षणभर जलतत्व पाहायचं आहे आणि लक्ष शस्त्राच्या वरती ठेवतोय आपण. बघा, तिथलं जलतत्व आपण पाहतोय. म्हणजे तिथं गेल्यानंतर काय करायचं ते आपण लक्षात घ्यायचं आहे. कुठेही जावा निसर्गामध्ये. क्षणभर आपण ते पाहतोय आणि लक्ष व्हायब्रेशन्सवरती शस्त्राच्या वर ठेवतोय. जे अगदी शांत चित्तानं पाहतोय, अवाक होऊन पाहतोय किंवा एकदम आपण क्षणभर निर्विचार होत असतो. बघा, ही एक स्थिती आहे. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात जायचं असतं. बघा, ही एक स्थिती आहे, की आपण पाहतोय. पाहिल्याबरोबर लक्ष शस्त्रामध्ये बघत असताना डोळे उघडे आहेत आपले. आपण पाहतोय समुद्राच्या लाटा येतायत, जातायत, येतायत, जातायत आणि लक्ष हळू-हळू टाळूवरती ठेवतोय आपण. शस्त्राच्या वरती ठेवतोय आणि लाटांच्याकडे पण पाहतोय. ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था आम्हाला मिळवायची आहे. बघा, ही अवस्था आम्हाला मिळवायची आहे. म्हणजे निर्विचार आपण अशा वेळी होऊ शकतो. तिथे जाऊन ध्यान करतो, पूजन करतो, मान्य. सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आम्हाला तिथं गेल्यानंतर निर्विचार जी मिळवायचं आहे ना, निर्विचार स्थिती ती मिळवता आली पाहिजे. म्हणूनच आपण काय करतो, नुसता समुद्रात गेलो तरी खेळत बसतो त्याच्यामध्ये. त्याचा आनंद घेतो. समुद्र आहे ना, पाणी आहे ना, ठीक आहे, आनंद घेतो, मजा करतो तिथे. परंतु जे अध्यात्माच्या दृष्टीनं आपल्याला पाहिजे, जे आत्म्याला पोषक आहे, ते घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही किंवा ते समजत नाही आपल्याला, कळत नाही. कुणी आपल्याला असं सांगितलेलंच नसतं, हे करा, ते करा. श्रीमातांनी याच्यापूर्वी पण आपल्याला सांगितलेलं आहे, पण आपलं लक्ष नसतं. आम्ही काय करतो, फक्त एन्जॉय करतो. एन्जॉय करण्यासाठी आपण जातो सगळीकडे. पूजा करण्यासाठी जातो, पण त्यातून काही घेतच नाही आपण. आपण काहीही मिळवत नाही त्यातून. आज अखेर नाही मिळवलेलं. पण हे जे काय मिळवायचं आहे ना, ते अशा प्रकारे मिळवायचं आहे. इथून पुढे आपण असं लक्षात ठेवायचं, की इथं गेल्यानंतर आपण निर्विचार व्हायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, म्हणजे मगाशी सांगितलं ना, आता समुद्राकडेला आपण गेलोय, समुद्राकडे गेलेलो आहे. तर त्या समुद्राकडं थोडंसं पाहायचं आहे आपल्याला, निर्विचार होण्यासाठी. जे निसर्गचित्र आहे ना, जशी झाडी आहेत, नारळाची झाडी असतात किंवा पक्षी ओरडत-ओरडत जात असतात. बघा, हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि निसर्ग आपल्याला शांत करत असतो, निर्विचार करत असतो. फक्त आपलं लक्ष पाहिजे तिकडं. म्हणून पहाटे ध्यान का करतात माहिती पहाटे याच्यासाठीच, की नीरव शांतता असते आणि सूर्य उगवत असतो. सूर्य उगवायच्या अगोदर पक्षी ओरडत असतात. एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण तयार झालेलं असतं आणि आम्ही काय करतो, ध्यानामध्ये बसतो आणि विचार करत बसतो. ध्यान लागतंय की नाही, चक्र कशी स्वच्छ करायची, इकडे लक्ष असतं आपलं. आणि परिणामस्वरूप काय होतं, आम्ही निर्विचार होत नाही. ध्यान तर लागतं आपलं, पण निर्विचार होता येत नाही लवकर. म्हणून पहाटेच्या वेळेला आम्ही काय पकडलं पाहिजे नेमकं? तर ही जी शांतता आहे, हे पक्षी ओरडतायत. एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. ओझोन वायू खाली असतो. त्यामुळे वारं जो आहे किंवा वातावरण, वाऱ्याचा जो प्रकार आहे, तो बदललेला असतो. तो शरीराला आपल्याला वेगळ्या प्रकारचा लागत असतो. ती जी संवेदना आहे ना आपली निसर्गाच्या प्रती, ही संवेदना आम्हाला वाढवायची असते त्यावेळेला. म्हणजे घ्यायचं आहे हे आम्हाला. म्हणजे श्रीमातांनी ही जी काही स्थानं निवडलेली आहेत ना, गणपतीपुळे, नारगोळ म्हणा किंवा ब्रह्मपुरी, हे आपल्या जवळ आहे. ही स्थानं का निवडली? कारण यातून आम्हाला काहीतरी शिकायचं आहे. तिथं जाऊन ध्यान तर करायचं आहे, परंतु ध्यानाबरोबर आम्हाला निर्विचारिता देखील प्राप्त करायची आहे. हे आम्हाला जमतं का? ते बघितलं पाहिजेल आहे. म्हणून निर्विचारितेसाठी आम्हाला एक सेपरेट असं काहीतरी पाहिजे, की बाबा समुद्र समोर पाहिजे. म्हणजे सुरुवातीला, नंतर-नंतर आपोआप आम्ही निर्विचार होऊ. ही गोष्ट अलग आहे. परंतु ज्यावेळेला आम्ही समुद्राकडे जातो किंवा एखाद्या झाडाकडे बघतो किंवा बागेत जातो समजा, तर तिथली फुलं पाहतो. तर फुलं पाहिल्यानंतर पण आपलं देहभान हरपतं ना.
समुद्र बघितल्यावर देहभान हरपतं ना, जसं डोंगर, दऱ्या बघितले की देहभान आपलं हरपून जातं. जसं धबधबा वरून खाली कोसळतोय आणि त्याच्याकडे आम्ही अवाक होऊन बघतो. आणि हे जे अवाक होऊन बघणं आहे ना, ते किती वेळ आहे? आ वासून बघतो. किती वेळ आहे? ते बघणं महत्वाचं आहे. आणि तेवढा वेळ आम्ही निर्विचार झालेलो असतो. तेच पकडायचं आम्हाला. पकडायचं काय आहे? हेच पकडायचं आहे, की त्याच वेळेला आम्ही निर्विचार झालेलो असतो. ही स्थिती जी आम्हाला मिळवायची आहे ना, ती ही मिळवायची आहे. म्हणून निसर्गामध्ये आम्ही जात असताना कधीही लक्षात ठेवायचं इथून पुढे, की त्याच्याकडे जाताना ते पाहणं, जे आपण साक्षीभावानं पाहतोय नुसता. आणि ही जी अवस्था आहे ना, ही अवस्था आम्हाला हळू-हळू, हळू वाढवायची असते. आम्ही 8 दिवस गणपतीपुळ्याला जाऊन पूर्वी राहत होतो. परंतु घेतलं काय त्यातून? आम्ही 8 दिवस एन्जॉय करून आलो. आपण म्हणतो, "नाही, बरं वाटलं, समाधान वाटलं, शांती वाटली, आनंद वाटला." श्री माताजींच्या सानिध्यात आम्ही राहिलो, मजा केली. परंतु जे मिळवायचं होतं, ते मात्र काही जणांनी मिळवलं आणि काही जणांनी मिळवलंच नाही. फक्त त्यांनी एन्जॉयच केला. मग हे जे काही आहे ना, ही जी सूक्ष्म ताकद जी आहे ना निसर्गातली, ती सूक्ष्म ताकद त्यामुळे आम्ही क्षणभर का होईना निर्विचार होतो. आणि तिथं गेल्यानंतर तर निर्विचारिता प्रचंड आली पाहिजे, प्रचंड. कुठलाही विचार येता उपयोगाचा नाही. ही जी अवस्था आहे ना, हीच अवस्था आम्हाला पकडायची असते निसर्गामध्ये जाऊन. हे जे निसर्गाशी एकरूप होणं म्हणतो ना, ते एकरूप होणं जर आम्हाला जमलं, तर आम्हाला सहजयोग साधला म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठी प्रयास करावा लागणार नाही. कारण तिथं जाऊन देखील प्रपंचाचाच विचार आमच्या डोक्यामध्ये असेल समजा किंवा ध्यान करत असताना अजूनही विचार तिथे गेल्यानंतर पण येत असतील, तर आम्ही जगाच्या पाठीवर कुठे जरी गेलो तरी निर्विचार होऊ शकत नाही. जसं समोर श्री माताजींनी निसर्ग तयार केलेला आहे, परमेश्वर आदिशक्तीने आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात नेलेलं आहे. ते आपल्याला आतमध्ये आपल्या उतरवायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपल्याला ते साध्य झालं किंवा झालं नाही हे आपण कधी बघितलंच नाही. हे बघणं अत्यंत आवश्यक आहे, की निसर्गाशी आम्ही कसं एकरूप होऊ आणि ज्यावेळेला आम्ही निसर्गाशी एकरूप होऊ, त्याच वेळेला पहिला चरण आमचा गणेश तत्वामध्ये येतो. बघा, गणेश तत्व प्राप्त करायसाठी काय करायचं आहे? गणपतीला जाऊन नुसता नमस्कार करून तो प्राप्त होणार नाही. कारण गणेशाची सत्ता या निसर्गावरती आहे. पाना-फुलामध्ये आहे, पशुपक्ष्यामध्ये आहे. हे जे काही निसर्ग त्यांनी तयार केलेला ना, त्या निसर्गामध्ये व्हायब्रेशन्स आहेत आणि या निसर्गाशीच एकरूप जर झालो आम्ही आणि ती निर्विचारिता आम्ही प्राप्त केली, तरच म्हटलं पाहिजे, की आम्ही गणेश तत्वाला प्राप्त केलं. नाहीतर नुसता जाऊन काय उपयोग आहे गणपतीपुळ्याला म्हणा, ब्रह्मपुरीला म्हणा किंवा आणखी ठिकाणी. तर या ठिकाणी जाऊन आम्हाला जे मिळवायचं आहे ना, ते हे मिळवायचं आहे. इथून पुढे आपण लक्षात ठेवूया, की कुठेही जरी गेलो तरी निसर्गाचा आनंद घेत निर्विचार होता आलं पाहिजे. ही पहिली स्टेप आपली पाहिजे तिथे. तर आम्ही ध्यानामध्ये किंवा पूजेमध्ये आम्हाला एकरूपता प्राप्त होते. म्हणजे श्री माताजीने आम्हाला दिलेलं आहे किंवा जे देणार आहेत, चैतन्य देणार आहेत, त्यामध्ये आम्ही एकरूप होऊ शकू, या निसर्गाशी एकरूप होऊ शकू. मग पूर्वीचे ऋषी-मुनी जे होते ना, ते जात होते ना, जंगलामध्ये जाऊन राहत होते, वनामध्ये जाऊन राहत होते. परंतु ते देखील या निसर्गाशी एकरूपच होत होते. हे महत्वाचं आहे ना. हे आपण शिकलं पाहिजे आणि हेच आम्ही आत्ता करतोय. 1 तासात आम्ही काय करतोय, तर श्रीमातांना पाहतोय. क्षणभर पाहतोय असं आणि देहभान हरपून पाहतोय. अगदी क्षणभर बघतोय. काही विचार नाहीये डोक्यामध्ये. फक्त पाहतोय. हे जे आहे ना, हे आम्हाला प्राप्त करायचं आहे आणि ही स्थिती आम्हाला वाढवायची आहे. हे आपण पक्क लक्षात घेतलं पाहिजे. आता श्रीमातांना पाहत-पाहत आपले डोळे आपण बंद करायचे. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवूया. आता आपण काही इमॅजिन वगैरे काही करायचं नाही, काही बघायचं नाही, काय नाही. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पाहिजे. म्हणजे डोळे उघडे ठेवून देखील आपण ध्यान करू शकतो, एकरूप होऊ शकतो, हे आपल्या लक्षात येईल. हेच पाहिजे आपल्याला. डोळे बंद करून सगळेच ध्यान करता येतं. डोळे उघडे ठेवून देखील आपण त्या शक्तीशी एकरूप होऊ शकतो, निसर्गाशी एकरूप होऊ शकतो. कारण निसर्गातली जी ताकद आहे ना, ती आम्हाला खेचून घेतली पाहिजे. खेचणं हा प्रकार आहे ना, आता जसं आम्ही व्हायब्रेशन्स खेचून घेतोय श्रीमातांच्याकडून. हाताच्या बोटातून चैतन्य खेचून घेतोय. तसं निसर्गातली जी ताकद आहे, जसं सूर्याची ताकद आहे, ग्रहांची ताकद आहे.
झाडांची ताकद आहे, जे पॉझिटिव्ह आहेत, जे पॉझिटिव्हिटी सोडतायत, जे चैतन्य सोडतायत, जे एनर्जी सोडतायत, ती खेचता आलं पाहिजे आम्हाला. आणि हे सर्व युनिव्हर्समध्ये आहे. सगळ्या जगामध्ये आहे, सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांडातली ताकद खेचून घेण्याची शक्ती आपल्यामध्ये श्रीमाताईंनी दिलेली आहे. आणि ज्यावेळेला हे गणेश तत्व आमच्यामध्ये जागृत होतं, त्यावेळेला ही शक्ती आम्हाला प्राप्त होते. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून गणेश तत्व आमच्यातील जागृत पाहिजे, म्हणजे आम्ही सर्व ताकद खेचून घेऊ शकतो. सर्व. सगळं खेचून, जसं व्हायब्रेशन्स आम्ही खेचून घेतो ना, तसं हे चैतन्य आम्ही आणि हे निसर्गाची जी ताकद आहे, निसर्गामधली जे शक्त्या आहेत, त्या आम्ही खेचून घेऊ शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आता लक्ष आपलं श्रीमातांच्याकडे व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतोय आणि खेचून घेतलेल्या व्हायब्रेशन्स आपण आपल्या मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खेचून घेतोय. एकसारख्या. बघा. कारण आपण पूर्णपणे निर्विचार झालेलो आहे. कुठलाही विचार आपण नाही केलेला. काही नाही आहे. पूर्णपणे शांतता प्रस्थापित झालेली असते त्यावेळेला. आता आपला डावा हात कुंडलिनीच्या पुढे ठेवायचा आहे. उजव्या हातानं आपली कुंडलिनी वरती चढवायची शिस्तीत. बघा. लक्ष कुंडलिनीकडे आहे आपलं. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल, की ज्यावेळेला कुंडलिनी उठते, त्यावेळी पाठीच्या मणक्यातून आपल्याला जाणवतं, आपल्या हाताबरोबर ती वर येते. जाणवतं ते प्रत्यक्ष. ही स्थिती आहे. एक गाठ आम्ही मारतोय. दुसऱ्या वेळेला लगेच वरती कुंडलिनी चढवतोय. शिस्तीत. पाठीच्या मणक्यातून जाणवतं वर काहीतरी येते बाबा असं. माकडहाडामध्ये जाणवतं. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला हळूहळू कुंडलिनी वर चढवतोय. तीन गाठी मारतोय. बघा. आपल्या नुसत्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते. म्हणजे श्रीमाताने किती ताकद दिली हातामध्ये, चैतन्य दिलेलं आहे. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. बघा. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. झालं कवच तयार. लक्ष कवचाकडे. हे लिंगरूपी कवच आहे. शिव कवच, देवी कवच. सर्व दैवतांची जे कवच आहेत, जे व्हायब्रेशनने आपल्याला कवच घालतात किंवा वलय, आपलं वलय स्वच्छ करता येते. लक्ष वलयाकडे आहे आपलं. कुंडलिनी चैतन्य सोडते, त्यावेळेला हे वलय तयार होतं. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. थोडं पाहूया आपण व्हायब्रेशन्सकडे लक्ष, दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती, आणि जे कवच आपण घेतलं त्या कवचावरती लक्ष द्यायचं. क्षणभर. काय फिलिंग होतं ते पाहायचं. की व्हायब्रेशन्स ट्रिमेंडस. जसं हातावरती व्हायब्रेशन्स येतात ना, तसं आपल्या संपूर्ण, जसं आपण श्री मातांच्या समोर बसलेलो आहोत, तर डोक्यापासून पायापर्यंत व्हायब्रेशन्स पुढून येतात, आपल्याला जाणवतात. चेहऱ्यावरती जाणवतात, छातीवरती जाणवतात, पोटावरती. जसं पुढून व्हायब्रेशन्स आपल्या शरीरावरती येऊन धडकतात. हातावरती जसं येतात ना, तसं आपल्या शरीरावरती पण येऊन धडकतात. जसं पाण्याची लाट येते ना, आपण पाण्यात बसलोय समजा पुढे, तर पाणी पुढून येणार आणि आपल्याला येऊन धडकणार. चेहऱ्यावरती धडकणार, पोटावरती, छातीवरती, सगळीकडं पायावरती धडकणार. तशी स्थिती आपली होते. ही चैतन्याची जी लाट आहे ना, ती येते. आणि त्यामुळं आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. हातामध्ये फक्त आपलं हातावरती लक्ष आहे म्हणून, आता संपूर्ण बॉडीवरती जर आपण लक्ष दिलं,
तर संपूर्ण बॉडीवरती व्हायब्रेशन्स येऊन धडकतायत आपल्या. कळतं ते, समजतं. हेच जी सूक्ष्मता आहे ना, हीच सूक्ष्मता आपल्याला पकडायची असते आणि ही पकडणं आवश्यक आहे. हे कळलं पाहिजे, की श्रीमातांच्याकडून व्हायब्रेशन्स येतायत, तर कशाप्रकारे किती फोर्स आहे त्याला. जेवढं आपल्यामध्ये फोर्स आहे, त्याच्या दसपट फोर्स श्रीमाताजी आपल्याला देतायत. त्यांच्याकडून व्हायब्रेशनच्या रूपात. परत करतायत. आपण जेवढी भक्ती करू, तेवढ्या व्हायब्रेशन्स पुढून येणार आहेत. बघा, हे किती महत्वाचं आहे. आता आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवूया. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय, त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. भक्तीनं म्हणायचं आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. त्यानंतर हात किंचित वरती उचलायचा आहे आपल्याला. टाळूपासून 7-8 इंच वर. थोडस वर खाली मागे पुढे करून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी जाणवतात का हातावरती. मागे पुढे गोल वर खाली करून बघायचं. जाणवतं ते एकसारखी चैतन्याच्या लहरी किंवा लहर जाणवते. हे महत्वाचं आहे. हात खाली घेऊया. बघूया आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये वर आली का बघायची. सहज मध्ये आम्ही जोडलो गेलो का पाहायचं. हे जोडलं जाणं फार महत्वाचं आहे. आपण नुसतं ध्यान करतो, परंतु आपलं चैतन्य त्या परम चैतन्याशी जोडलं गेलं पाहिजे. कनेक्शन त्याला म्हणतो. कनेक्शन त्याच वेळी लागतं. तोपर्यंत नाही लागत. आम्ही नुसतं आमच्या व्हायब्रेशन्स बघतो. परमात्म्याच्या व्हायब्रेशन्स कशा कळणार आम्हाला? कारण त्या शक्तीशी जोडलं गेल्याशिवाय त्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवणारच नाहीत. आपल्यात येणारच नाहीत त्या व्हायब्रेशन्स. हे कळणं आवश्यक आहे ना. म्हणून आपण शस्त्राच्या वरती जातो. विराटमध्ये कशासाठी जातो? विराट फार महत्वाचं आहे. धारणा कधी होते आमची? ध्यान होतं, बरोबर आहे. शस्त्रामध्ये ध्यान करतो आम्ही. रोज म्हणतो ना, आम्ही ध्यान करतो. परंतु धारणा करतो काय? हे महत्वाचं आहे त्यातलं. धारणा ही नाभीमध्ये होत असते. आता नाभीमध्येच का होते? हार्टमध्ये का होत नाही? याचं कारण आहे. कारण नाभीमध्ये आपलं गुरुतत्व असतं. म्हणजे गुरुतत्व जोपर्यंत आमच्यात जागृत होत नाही, तोपर्यंत धारणा होऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला वळण लावू शकत नाही. वळण लावणं गरजेचं आहे आपल्याला स्वतःला. शिस्त. स्वतःला शिस्त लावता आली पाहिजे. म्हणजे हे गुरुतत्व आहे आमच्यामध्ये. समजा आम्हाला राग येतोय, तर आम्ही त्याला संयम साधला पाहिजे. नाही बाबा, मी राग येतोय, माझ्यात अजून दोष आहे. मी हे दोष काढले पाहिजेत. माझ्यामध्ये वासना आहे, तर ती वासना आम्ही कशी कमी करायची? नाही बाबा, हे फार होते मला, कारण आत्म्याकडे वळायचं आहे, परमेश्वराकडे जायचं आहे. ही वासना अति होते, त्यासाठी मला हे कंट्रोल करायचं आहे, संयम साधायचा आहे. हे कधी होतं? ज्यावेळी आपण स्वतःला बजावतो, सांगतो, त्यावेळेला हे गुरुतत्व आमचं वाढत जात असतं. म्हणून धारणा जी आहे ना, ती नाभीमध्ये होते. आणि आम्ही काय करतो, तर शस्त्राच्या वरती जातो, विराटमध्ये जातो. विराटमध्ये जातो. कारण बघा, हे गुरुतत्व जे आहे, हे गुरुतत्व फार महत्वाचं तत्व आहे आपल्यामधलं. कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची तिन्ही तत्व त्यांच्यामध्ये आहेत. महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली तिन्ही गुण त्यांच्यामध्ये आहेत. त्यांच्या शक्त्या आहेत त्या. आणि ह्या सर्व शक्त्या आपल्यामध्ये जागृत झाल्या, की मग कळायला लागतं माझं काय चुकलेलं आहे. मी काय केलं पाहिजे आहे. मी स्वतःला गायडन्स करतो. नाही बाबा, असं करायला नाही पाहिजे.
ह्या पद्धतीनं आपण वागलं नाही पाहिजे. आपण सहजयुगी आहे. आपल्याला हे शोभत नाही. हे जे आतून यायला सुरुवात होते ना, त्यामध्ये आपण असं समजलं पाहिजे, की हे गुरुतत्व आमचं विस्तारित होत चाललेलं आहे. मग आपल्याला वाटतं नाही आपण गप्प बसून चालणार नाही. लोकांना जागृती दिली पाहिजे. आपल्यातलं चैतन्य आम्ही दुसऱ्याला दिलं पाहिजे, असं वाटायला लागतं आतून आणि त्यामधून मग आपण काय करतो, एक-एक पाऊल पुढे जातो. म्हणजे आपला अंतरात्माच आपल्याला मार्गदर्शन करतो. ज्यावेळेला आपल्याला एखादं संकट येतं, समस्या येते, त्यावेळेला आम्ही श्रीमातांच्या समोर बसतो आणि टोटल निर्विचार ज्यावेळेला होतो, जसं आपण श्रीमातांनी बघितलं निर्विचारिता कशी प्राप्त करायची हे आपल्याला समजलं. त्यावेळेला एखादा विचार आपल्यामध्ये असा चमकून जातो, की त्याला वाटतं नाही बाबा हे बरोबर आहे. हे आपण ह्या पद्धतीने जायला पाहिजे म्हणजे हा प्रश्न सुटेल. हे जे आतून येतं ना, त्यावेळेला आमचं गुरुतत्व विस्तारित झालेलं असतं. असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे धारणा जी आहे ती आमच्या नाभीमध्ये होते, भवसागरामध्ये होते. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ का करायचा ह्याचं कारण हेच आहे, की आमचं भवसागर स्ट्राँग होण्यासाठी. आमच्यातलं गुरुतत्व विस्तारित होण्यासाठी. गुरुतत्व असं तसं मिळत नाही. तर त्यासाठी प्रपंच व्यवस्थित करावा लागतो. प्रपंच नीटका केला पाहिजे आणि प्रपंच करतानाच हा परमार्थ आम्ही करणं आवश्यक आहे. लक्ष शस्त्राच्या वर आहे. आपलं लक्ष पूर्णपणे शस्त्राच्या वरती ठेवतोय आपण. कुंडलिनी शस्त्राच्या वर आहे. त्यानंतर थोडस शस्त्रामध्ये येऊया. थोडस शस्त्रामध्ये यायचं. बघायचं आता कुंडलिनीची जाडी किती वाढलेली आहे, किती आपली प्रगती झालेली आहे. बघायची जाडी म्हणजे ब्रह्मरंध्रातली जी जाणीव आहे ती फार महत्वाची आहे. आपलं ब्रह्मरंध्र किती विस्तारित झाले हे पाहिलं पाहिजे ना. विचार करायचा नाही, नुसतं यायचं शस्त्रामध्ये. काही विचार करायचा नाही. म्हणजे ब्रह्मरंध्र त्याचा व्यास किती वाढलाय ते पाहतोय. हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे कुंडलिनीची जाडी वाढली की नाही हे पाहायचं आहे आपल्याला. जाडी, कुंडलिनीला जाडी आणि उंची दोन्ही असतात. आता शस्त्रारमधून आज्ञाचक्रामध्ये येऊया.
शस्त्राच्या बरोबर खाली आणि टाळ्याच्या वर आहे आज्ञाचक्र. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. बघा विशुद्धीमध्ये स्वतःलाही दोष द्यायचे नाही आणि दुसऱ्यालाही दोष द्यायचे नाहीत. विचार करायचा नाही. विचाराची सुरुवात, विराटाची सुरुवात विशुद्धी पासून होते. विशुद्धी फार महत्वाची आहे. कंट्रोल, संयम या चक्रावरती आहे. विशुद्धी फार महत्वाची असते. विशुद्धीतून अनाहत मध्ये यायचं. वरून खाली लक्ष, अनाहत चक्र. बघा, जाणवलं पाहिजे, नुसताच नाही बसायचं, जाणवलं पाहिजे त्या चक्रावरती, त्या नाडीवरती. अनाहत मधून नाभी, वरून खाली नाभीपर्यंत यायचे. धारणा, ध्यान, धारणा नाभीमध्ये होते ना. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली लक्ष, स्वादिष्ठान. स्वादिष्ठान मधून मूलाधार. बघा, वरून खाली लक्ष, मूलाधार शक्ती केंद्रापर्यंत. जाणवतं आपल्याला. हे जाणवणं महत्वाचं आहे. या चक्रावरच्या देवी देवता जागृत करणं आवश्यक असतं. आणि त्या जागृत झाल्या की अधिक चैतन्य उत्सर्जित करतात ते. आणि त्यामुळे आपल्याला विराट मध्ये जाण्यासाठी मदत होत असते. बघा, विराट मध्ये आपल्याला कोण नेतं? मध्यमार्ग, विष्णू. आपल्याला विराटाचं चित्र माहिती आहे. विराट कसा आहे, किंवा ज्याला म्हणतो की नकाशा बघितलाय आपण, युनिवर्स, सगळ्या जगाचा नकाशा, म्हणजे जग नव्हेच, विराटाचा नकाशा आपण पाहिलाय. ते कसं आहे, तर गोल 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 असा आहे. बघा, जर आपण बघितलं ताऱ्यांचा पुंजका गोल गोल गोल, आणि त्यामध्ये संपूर्ण सूर्यमंडल आहे. सूर्यमंडल आहेत ती सगळी. आणि त्या सूर्यमंडलाचा थर आहे, एका खाली एक, एका खाली एक असे थर आहेत, कित्येक थर आहेत तिचे असे. आणि तो दिसताना असा दिसतो की गोल 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 असं दिसतो. तो कसा दिसतो गोल? शंख बघितला आपण, शंख. तो शंखाला कसा गोल असतो? गोल असतो ना. कधी बघितलं का आपण शंख? त्या शंखामध्ये जसं गोल गोल आणि टोक असते एक, आणि खाली गोल गोल असतं. तसा युनिवर्स आहे आपलं. म्हणजे नकाशा असा आहे, विराटातला नकाशा असा आहे. याचं कारण असं आहे की विष्णूकडे ते शंख आहे. म्हणजे विराट म्हणजे विष्णू आहेत, त्यांच्या हातामध्ये शंख आहे. आणि हा शंख कुठं तयार होतो? समुद्राच्या तळाशी तयार होतो. कोण तयार करतं? गोगलगाय. गोगलगाय अशा पद्धतीनं तयार करत असते. तिच्यामध्ये एक प्रकारचे केमिकल्स असतात आणि ते केमिकल्स मधून हा शंख तयार होतो. आणि तो बरोबर गोल. म्हणजे तिच्यामध्ये असं तत्व आहे की विराट जे आहे ना, ते विराटच त्याच्यामध्ये असतं. म्हणून शंखाला महत्व आहे. शंखाचं पूजन आपण यासाठी करतोय, त्या विराटाचं पूजन करतोय. म्हणून हे जे विवर म्हणतो आपण, किंवा हे जे जगाचं जे नकाशा म्हणा, किंवा नकाशा म्हणता येत नाही त्याला, विराटातलं जे आपण दृश्य पाहिलं असेल, पुंजका, ताऱ्यांचा पुंजका म्हणा, ग्रहांचे ग्रह, गोल तारे, अनेक सूर्यमंडल, ते जर दाखवायचं झालं तर ते अशा पद्धतीने दिसतं. शास्त्रज्ञांनी ते सांगितलेलं आहे. आपण त्याचं एखादं चित्र पाहिलेलं असाल तर त्या पद्धतीने आहे. म्हणजे शंखाच्या आकाराचं आहे ते. शंख कसा आहे तसा आहे ते. हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे विराटामध्ये आपण ज्यावेळी जातो ना, त्यावेळी शंखासारखं आहे ते. त्याचं एक टोक आहे आणि त्या टोकाच्या वर आपलं लक्ष पाहिजे.
बघा किती सूक्ष्मातला विषय आहे तो. म्हणजे स्थूलातून सूक्ष्मामध्ये आपण अशा पद्धतीने जायचंय. प्रत्येक पूजेला हे का ठेवायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण नुसताच त्याचं पूजन करतो, पण कशासाठी करायचं? हे का ठेवतात शंख हे माहिती नाही कोणाला. वाजवायचं माहिती आहे शंख. परंतु हे शंखाचा अर्थ काय हे आपल्याला कळत नाही. हे कळणं आवश्यक आहे. आपलं लक्ष मूलाधार शक्ती केंद्रामध्ये आहे. लक्ष गणेश तत्वावरती थोडंसं देऊया. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. बघा व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडतोच लगेच. गणेश लगेच जागृत होतात. श्री गणेशी, आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाला असाल तर परमचैतन्याद्वारे सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. तर हे चक्र कसं फिरतं काय फिरतं हे आपल्या आपण प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार हे चक्र फिरतं. आपल्या भक्तीनुसार हे फिरतं. हे श्री गणेश आहेत. त्यांच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती जाणवत आहेत. त्यांचा सुगंध एक प्रकारचा सुगंध आहे, वेगळ्याच प्रकारचा, तो आपल्याला जाणवतो. हे किती महत्वाचं आहे की गणेश आमच्यामध्ये जागृत होणं, ती स्थिती आम्ही प्राप्त करणं आणि त्या अवस्थेत रममान होणं त्याच्यामध्ये म्हणजे काय फार महत्वाचं आहे ते. बघा ते चक्र असं काही फिरतं की वरच्या दिशेनं ते येतं, गोल 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 फिरत चक्री वादळासारखं. श्री गणेशजी, कृपा करून आमच्यामध्ये जागृत व्हा. थोडीशी जाणीव आपल्याला घ्यायची त्यांच्याकडून. होते होते जाणीव, आपल्या भक्तीनुसार ते जाणवतात. फिरतं ते चक्र तर, आणि कलेक्टिव्हिटीत तर जास्त फिरतं कारण सगळ्यांची भक्ती आहे गणेशावरती. कारण गणेश आपले वडील बंधू आहेत. त्यांच्यावरती आपलं प्रेम असायलाच पाहिजे. त्यांच्याशिवाय आपलं पान कुठं हलते. म्हणूनच अगदी नाभीपर्यंत येतं ते वर, गोल गोल फिरतं, परत तिथून वर जातं, वरती वरती येतं. आणि हे जाणवावं प्रत्येकाला, श्री गणेश आपल्यामध्ये आहेत आणि ते जाणवावेत. ते प्रसन्न असावेत आपल्यावरती कधीही. सर्व विघ्नांचा नाश करणारे श्री गणेश आहेत, विघ्नहर्ता. श्री गणेशांची शक्ती आपल्यामध्ये पाहिजेच. त्याशिवाय सहजयोगाचं कार्य घटित होणार नाही. फास्टमध्ये अगदी स्ट्रॉंगली व्हायला पाहिजे. तेवढी ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे आणि ती गणेशांच्याकडूनच येते. तेच कार्य करू शकतात, आपण काय करत नाही. तेच कार्य करून घेतात. मग फक्त आपल्यात ते जागृत पाहिजेत. येतात ते नाभीपर्यंत. तर त्यांची स्थिती म्हणजे त्यांच्या व्हायब्रेशन्स अशा आहेत. त्यांच्या देखील व्हायब्रेशन उत्सर्जन करण्याची पद्धत बघा ती. म्हणजे त्या मूलाधार चक्रातून जे गणेश आहेत ना, ते गणेश व्हायब्रेशन्स असं उत्सर्जित करतात, बाहेर सोडतायत. जसं स्वस्तिक आहे ना, आपण स्वस्तिक काढतो म्हणजे ते काय करतो, त्यातून व्हायब्रेशन्स बाहेर पडतात ना, ते फिरतात. आणि ती फिरायची वेगवेगळी पद्धत आहे त्यांची. तो आनंद देणारी शक्ती आहे ती. जसं लहान मूल आहे, आनंद देतं ना आपल्याला. त्यांची अबोधिता आपल्याला आनंद देते, त्यांची सुज्ञता आपल्याला आनंद देते, त्यांचं भोळेपण आपल्याला आनंद देतं. हे किती महत्वाचं आहे. म्हणून ते चैतन्य उत्सर्जित झालं पाहिजे चहूबाजूनी. जसं स्वस्तिक आहे ना, 4 काटे आहेत, त्या चारी बाजूनी चैतन्य उत्सर्जित होतं. मूलाधार मधून काय होतं, चारीकडे व्हायब्रेशन्स अशा फेकल्या जातात बाहेरच्या बाजूला.
किंवा त्याच व्हायब्रेशन्स वरती पण येऊ शकतात. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. फिरतात गोल, व्हायब्रेशन्स फिरतात, असे गोल फिरतात. आनंद देतात आपल्याला, समाधान देतात, सुख देतात, शांती देतात, की त्यांच्या फिरण्याने इतका आनंद होतो. कारण गणेशच आनंद देणारी शक्ती आहे. आता मूलाधार मधून थोडस त्रिकोणाकार अस्थीमध्ये येऊया, कुंडलिनीकडे येऊया. गौरी माता, गौरी मातेकडे लक्ष देऊया, महत्वाचं आहे. तसं कळतं मग मुलाधार मध्ये पण गणेश पण आहेत आणि गौरी पण आहेत. म्हणजे तिथं लक्ष दिलं की दोन्ही पण चक्र आपल्याला जाणवतात. गणेश पण जाणवतात आणि गौरी माता पण जाणवते, कुंडलिनी. कारण गणेशांच्या पोटावरतीच कुंडलिनी आहे. हातामध्ये कुंडलिनी आहे आणि त्यांच्या हातामध्ये पाश आहे. पाश कशासाठी असतो माहितीये? त्यांच्या हातामध्ये दोरीचा पाश आहे. असा का असतो माहितीये? ते म्हणजे बंधन. आपण जे बंधन घालतो ना दुसऱ्याला, तो पाश, त्या पाशामध्ये त्यांना अडकवतो. ते बंधन, चैतन्याचं बंधन म्हणजे ते पाश. ते आपल्याकडे पण आहे, त्यांच्याकडेही आहे. त्यांच्याकडे जे जे काय आहे ते सगळं आपल्याला श्रीमाताजी देत आहेत. परंतु त्याचा वापर कसा करायचा हे त्यांच्याकडूनच शिकायला पाहिजे ना, गणेशांच्याकडून. आपलं आपल्याला कसं कळेल ते? ते सगळ्यांचे महागुरु आहेत. मूलाधार मधून कुंडलिनी वरती काढायची. बघा, कुंडलिनीला हळूहळू वरती घ्यायचं, स्वादिष्ठान पर्यंत आणायचं. स्वादिष्ठान मधून नाभी पर्यंत आणायचं. पाठीच्या मणक्यातून कळायला पाहिजे खाली गणेश पण जागृत आहेत आणि वरती कुंडलिनी देखील चढते आहे. वर नाभीतून वरती अनाहत मध्ये यायचं. बघा काय करायचंय, बघा अनाहत मध्ये यायचंय. अजून ती खाली पण आहे, वर पण आहे. 3.5 फूट लक्ष द्यायचं आहे ह्या वेळेला. अनाहत मधून विशुद्धी, तिचं तोंड विशुद्धीपर्यंत आणायचं. विशुद्धीतून आज्ञा, खालीपर्यंत आहे ती. बघा आता मूलाधार पर्यंत आहे. पाठीचे पूर्ण मणका, आज्ञेतून शस्त्रार मध्ये वर काढायचं तिचं डोकं. बघा कसं करायचंय. शस्त्रार मधून वर काढलं. आता काय करायचंय, तर ही कुंडलिनी अशी त्याची चुंबळ करायची. जसं आता योगी लोकांच्या जटा अशा बांधलेल्या असतात ना वर, तसं या कुंडलिनीची चुंबळ करून तिला बांधायची वर. म्हणजे आज्ञाच्या वर शस्त्रारमध्ये तिचं गोल गोल असं फिरवून बसवायची, तिला चुंबळ तयार करायची. बघा चैतन्याची कुंडलिनीची चुंबळ आहे ती. गणेश आणि शिव ही शिवस्थिती आहे. आणि तिचं तोंड वर काढायचं. बघा तशा पद्धतीने तिला शस्त्रार मध्ये बसवायची. शस्त्रारच्या वर बसवायची गोल. असं गोल का? तर आपल्या ब्रह्मरंध्राची जी व्यास आहे तो वाढवतला की नाही ते बघायचं आहे आम्हाला. बघतोय आपण. तिला वर काढल्यानंतर ती जो गारवा आम्हाला जाणवणार आहे शस्त्रारमध्ये, पूर्ण कुंडलिनीला बसवल्याबरोबर जो गारवा जाणवणार आहे शस्त्रारमध्ये, तो महत्वाचा आहे. आणि तशी चुंबळ आम्ही करून तिला असं बसवतो वर. थोडा वेळ तसं बसवायचंय तिला. 3.5 फूट कुंडलिनी आहे ना, त्या पद्धतीने तिला गोल बसवलोय आपण शस्त्रार वर. आणि ती बसलेली आहे, तिची जाणीव आहे आपल्याला, आहे ती वर वर बसलेली आहे. प्रसन्न चित्तानं वर बसलेली आहे. तिची हालचाल आपण लक्षात घ्यायची, दिसते, कळते. योगी लोक जी एनर्जी साठवतात ना ती तिथं, म्हणून त्यांच्या डोक्यावर जटा असतात बांधलेल्या. कारण त्या जटेमध्ये ती एनर्जी असते, कुंडलिनीची शक्ती असते, म्हणून जटा बांधतात.
वेडे नाहीत ते. त्याच्यामध्ये तिला बांधलेली असते. पण आपल्याला ते करायची गरज नाही. आपल्याला सहजमध्ये कुंडलिनी तशी जटेसारखी ठेवू शकतो आपण. म्हणजे ती एक अवस्था आहे योगी लोकांची. तशी अवस्था आपल्याला मिळते आणि खरोखरच्या कुंडलिनीची मिळते. तशी ती बसते वर येऊन शांत. आता तिला वरती घ्यायची पुन्हा. वरच्या दिशेने आकाश तत्वाच्या दिशेने घेऊन जायचं. सदाशिवांच्या चरणाशी हळूहळू वरती घेऊन जायचं. आकाश वर 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 जातोय आपण पूर्णपणे. कुंडली 3.5 फूट लक्ष ठेवतच वर जायचं आहे आणि ती जाते वर. ही विशेष आहे. व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडायला सुरुवात होते. बघा पहिल्यापासून आपण लक्ष दिले व्हायब्रेशन्स कडे. आपल्या लक्षात येईल की व्हायब्रेशन्स कशा बदलत जातात, कुठल्या स्थितीला गेल्यावर कशा येतात, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. वरती वरती घेऊन जायचं आहे पूर्ण कुंडलिनी. तिची जाडी आपल्या लक्षात आली असेल आता किती आहे, कळले असेल अंदाजे. आपण काय फुटफुटी घेऊन मोजायची नाही, परंतु अंदाजे बाबा एवढी जाड झाली आता. कारण तिची चुंबळ करतानाच आपल्या लक्षात आलं असेल की किती जाड आहे ती. त्यासाठीच ते केलं. तिला वरती घेऊन जाते आकाशच्या दिशेनं. तिची हालचाल कळली पाहिजे. पूर्ण वरच्या स्थितीला, सदाशिवांच्या स्थितीला. एकरूपता, एकरूप व्हायचं सदाशिवांशी. तिथल्या व्हायब्रेशन्स कळायला पाहिजे सदाशिवांच्या. हिमालय, कैलास सोडून हिमालयात गेलेत ते. तिथं जायला पाहिजे ना. कैलास कुठे आहे, हृदय. हिमालय कुठे आहे, शस्त्रार च्या वर. पण विराट, आणि वैकुंठ त्याच्याही पलीकडे, आणि वैकुंठाच्याही पलीकडे सदाशिव आहेत. खरं हे शिवतत्वच आहे सगळं, कारण तेच आहेत सगळीकडे. माताने एके ठिकाणी सांगितले की आपल्याला वैकुंठाच्याही पलीकडचं ज्ञान द्यायचं आहे. म्हणजे त्या सदाशिवांच्या चरणाशी राहायचं, पूर्ण एकरूप व्हायचं आहे, त्या स्थितीला जायचं आहे, पूर्ण तल्लीन होऊन राहायचं आहे. एक 5 मिनिटं त्या अवस्थेत आपण राहूया, एकरूप होऊन राहूया.
ती स्थिती तसंच वर लक्ष ठेवायचं. व्हायब्रेशन्सकडे पण लक्ष आहे. कुठली अवस्था आहे, काय आहे, ते कळेल आपल्याला. आणि त्या अवस्थेतच आपण शिस्तीत डोळे उघडायचे आणि श्रीमातेनं पाहायचं. लक्ष कुंडलिनीकडेच आहे, आपलं वरती. शिवशक्तीशी ती एकरूप झालेली, शिव आणि शक्ती. त्याच्या व्हायब्रेशन्स हाताच्या बोटावरती जाणवतील. लक्ष आपण वरती ठेवतोय, परंतु 3.5 फूट जी कुंडलिनी आहे तिच्यावरतीच पूर्ण लक्ष आहे आपलं. ती वरती आहे, ती जाणवतं. बघतोय आपण श्रीमातेना. व्हायब्रेशन्स पण कशा प्रकारे येत आहेत ते पाहायचं. सुरुवातीला पण आपण बघितलं, मध्येही आपण व्हायब्रेशन्स बघितल्या गणेश तत्वामध्ये, आणि आत्ताही व्हायब्रेशन्स आपण पाहतोय. फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. अशीच निर्विचार स्थिती आपण प्राप्त करणं आवश्यक आहे. निसर्गाशी एकरूप होऊन निर्विचारिता प्राप्त करायचा प्रयत्न करायचा असतो. तर श्रीमाते नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी पुढे, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवतोय. शिस्तीत करायचं, म्हणजे जाणवतं. जसं पाठीच्या मणक्यातून आपण वर झालं तसं जाणवतं. एक गाठ. दुसऱ्या वेळेला 2 गाठी मारते. तिसऱ्या वेळेला पुन्हा शिस्तीत हाताबरोबर ती वर आलेलं जाणवतं. हे महत्वाचं आहे त्यातलं. 3 गाठी म्हणजे आपल्या हाताबरोबर वर आली की तिला वरती आपण फिक्स बांधतो. म्हणजे चित्ताचा खेळ आहे, चैतन्याचा. कवच डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे. शिस्तीत घ्यायचं. व्हायब्रेशन्स की या कवचातून कुठलीही निगेटिव्हिटी आत येतो उपयोगाची नाही, किंवा कुठलाही व्हायरस आतमध्ये घुसता उपयोगाचा नाही. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. बघा, तर उद्या दिवसभर आपलं चित्त मूलाधार चक्र, सहस्त्रारच्या वर आणि आपल्या कवचावरती आपण लक्ष ठेवायचं आहे. जय श्री माताजी.